मित्रांनो, लोकशाहीमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. निवडणुका होतात, यामध्ये अनेक पक्ष असतात, अनेक पक्षाच्या भूमिका असतात आणि या भूमिकेमधून कुठली तरी एक भूमिका लोकांना आवडते, दुसरी आवडत नाही. पण असं होत नाही की एक भूमिका अजिबातच लोकांना आवडत नाही आणि एक भूमिका खूपच आवडते. म्हणजे थोडक्यामध्ये काही मतं एका पक्षाला मिळतात, काही मतं दुसऱ्या पक्षाला मिळतात आणि अशा पद्धतीने ज्याला जास्त मतं मिळतात तो माणूस निवडून येतो. पण जर माणसं बिनविरोध निवडून यायला लागली तर मग मला सांगा, निवडणुका घ्यायच्या कशाला? आता हे सगळं बोलण्याचं कारण असं की 2026च्या ज्या काही महानगरपालिका, नगरपालिका आणि स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या किंवा होत आहेत. यामध्ये आता आजचाच आकडा आहे की जवळ 44 ते 45 जागा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि यातल्या जवळजवळ सर्वच जागा ह्या भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, शिवसेना आणि तिसरा जो आहे तो आहे अजित पवार गट. म्हणजे जे सत्ताधारी आहेत, या सत्ताधाऱ्यांना 45 ठिकाणी बिनविरोध निवडून दिल्याची स्थिती आपल्याला दिसते. आता ही जी स्थिती आहे, ही स्थिती कशी आहे? ही चांगली स्थिती आहे, चिंताजनक आहे की लोकशाहीला घातक आहे? याबद्दल मला वाटतं की लोकांनी विचार केला पाहिजे. मुळात मला असं वाटतं की ही जी काही स्थिती आहे ही चांगली नाही. कारण असं म्हणतात की बिनविरोध निवडून माणूस येतो म्हणजे निवडणूक आयोगाचे कष्ट वाचत असतील कदाचित निवडणूक घेण्याचे. पण त्यातून एक मॅसेज जातो. तो मॅसेज असा की एकच जो काय पक्ष आहे किंवा जे विचारधारा आहे, त्या विचारधारेचेच लोक दुसऱ्यावरती एका प्रकारचं दबाव म्हणू शकतो, एका प्रकारचं आमिष म्हणू शकतो, काहीतरी करतात आणि ज्यामुळे संपूर्ण दुसरी बाजू जी आहे ती दुसरी बाजू निकामी होऊन जाते आणि एकच बाजू उरते आणि तिलाच आपण बिनविरोध निवडून आले असं म्हणतो. आणि ही स्थिती लोकशाहीमध्ये चांगली नाही. कारण लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचाराची लोकं आली पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की जे काय आपण म्हणतो की भारतामध्ये विविधता आहे, विविध धर्म आहेत, विविध प्रांत आहेत, विविध विचाराची लोकं आहेत, विविध आयडिओलॉजी आहेत, या सगळ्या लोकांना कुठे ना कुठे त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करायला मिळते आणि त्यातून एक विविधतातून एकता असं जे आपण म्हणतो ते आपल्याला आत्तापर्यंत दिसत आलेलं आहे. पण आता ज्या पद्धतीने एक ट्रेंड चालू होईल की आता यावेळेस 2026मध्ये जवळजवळ 45 जागा, आता 45 दिसतात, कदाचित आकडा वाढू शकतो. तर अशा जर जागा वाढत गेल्या तर उद्या संपूर्ण देशामध्ये कुठल्याही निवडणुका होणार नाहीत आणि अगदी 272 जागा लोकसभेमध्ये बहुमताला लागतात. या 272 जागा जर बिनविरोध निवडून आल्या तर मला सांगा, देशामध्ये निवडणुका घेण्याची गरज पडेल का? आणि कुठला विरोधी पक्ष हवा आहे कशाला? मग कुठले प्रादेशिक पक्ष आहे? प्रादेशिक पक्ष हवेत कशाला? हे सगळे प्रश्न मला वाटतं की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उभा राहू शकतात. खरं पाहिलं तर जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी काहीतरी नैतिकता पाळली पाहिजे. पण आता नैतिकता पाळणं हे राजकीय पक्षांच्या काय याच्यातच बसत नाही आहे. ते म्हणजे काहीही करून जिंकायचं असं ठरवल्यानंतर मग नैतिकता कुठे उरते? कुठे काही करायचं, फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे, सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे. मग हे कुठलाही पक्ष आहे. अगदी आता आता सध्या भाजप सत्ताधारी आहे, भाजप करतोय. पाठच्या वेळेस म्हणजे काही वर्ष काँग्रेस सत्तेवरती होती. मग कुठल्याही पक्षाने जर अशा प्रकारचा विचार केला की काही करायचं आणि आपणच सत्तेवर राहायचं, तर हा विचार नक्कीचपणे लोकशाहीसाठी घातक आहे आणि इथल्या लोकांच्या विकासासाठी सुद्धा
घातक आहे. म्हणून मित्रांनो, मला वाटतं की बिनविरोध निवडणूक झाली नाही पाहिजे. अ, निवडणूक झाली पाहिजे, वेगवेगळ्या लोकांना उभे राहिले पाहिजे, त्यांना लोकांनी मतं दिले पाहिजे आणि ज्याला कुणाला बहुमत मिळेल त्या व्यक्तीला आपण आपला माणूस म्हणून स्वीकारू शकतो. आता तो माणूस बहुमताने जरी निवडून येतो तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत असतात. मग आता मतदान यादीमध्ये घोळ केल्याच्या गोष्टी ऐकायला येतात. कुठे मशीनमध्ये काही असू शकतं अशा पद्धतीची एक संशय व्यक्त केला जातो. पण हा एक भाग जरी असला तरीही मला वाटतं की निवडणूक झाल्या पाहिजे आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपले खासदार, आमदार, नगरसेवक निवडून आले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मित्रांनो, हे बिनविरोध हे जे काय नवीन आता ट्रेंडिंग चालू होईल त्या गोष्टीला लोकांनी विरोध दर्शवला पाहिजे, त्या ॲक्सेप्ट नाही केल्या पाहिजे. जर तुम्हाला लोकशाही हवी असेल तर, आणि जर तुमचं प्रेम हुकुमशाहीकडे जास्त असेल किंवा हुकुमशाही लोकांनाच हवी असेल तर मग कोण काय करणार त्याला. तर असं एक माझं मत आहे आणि हे मत मी आपल्याशी मोकळेपणे शेअर केलं. मला वाटतं की आपणही आपली प्रतिक्रिया मोकळेपणे व्यक्त कराव्यात, अशी एक इच्छा मी इथे व्यक्त करतो. आणि वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलतो, तसंच या विषयावरती आणखी आपल्याला बोलता येईल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.